श्री स्वामी समर्थ. 12 जुलैपासून अरुण ग्रहाचे रोहिणी नक्षत्रात पाऊल या 5 राशींचा अपेक्षेपेक्षा जास्त पैशांनी भरणार खिसा. 12 जुलै 2026 रोजी अरुण ग्रहाचे रोहिणी नक्षत्रात आगमन होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अरुण हा बदल, आधुनिकता आणि आकस्मिक घडामोडींचा कारक ग्रह मानला जातो. रविवार 12 जुलै 2026 रोजी सकाळी 7:47 वाजता अरुण ग्रह कृत्तिका नक्षत्र सोडून चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल आणि 12 नोव्हेंबर 2026 पर्यंत याच नक्षत्रात भ्रमण करेल. अरुणच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे पुढील 5 राशींच्या व्यक्तींच्या करिअर आणि आर्थिक स्थितीत महत्त्वपूर्ण व सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 1. मेष राशी. अरुणच्या रोहिणी नक्षत्रातील प्रवेशामुळे मेष राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळण्याचे संकेत आहे. तुमची आर्थिक स्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. नोकरीच्या क्षेत्रात अचानक काही सकारात्मक बदल घडून येतील, जे भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता असून कौटुंबिक जीवनात सुखशांतता नांदेल. मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती स्थिर राहील, परंतु घर किंवा मालमत्ता खरेदीसाठी खर्च होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला असल्यास त्यात अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांनी कार्यक्षेत्रातील राजकारणापासून दूर राहणे हितावह ठरेल. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील आणि प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध मधुर राहतील. वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नाते अधिक मजबूत होईल. तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात शनी देव विराजमान असतील आणि अशात या सप्ताहात तुम्हाला आपल्या थाळीमध्ये हिरव्या भाज्या शामिल करण्याची आवश्यकता असेल, म्हणून तुम्ही काकडी किंवा सॅलड सोबत सुरुवात करू शकतात. सोबतच दिवसा कमीत कमी एक सफरचंद किंवा काही अन्य फळांचे सेवन करण्याची आवश्यकता आहे, कारण यामुळे तुम्ही लहान मोठ्या आजारांपासून दूर राहण्यात यशस्वी व्हाल. गुरु ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात बसलेले असतील आणि याच्या परिणामस्वरूप तुमच्या काही जुन्या गुंतवणुकी जसे पैतृक संपत्ती, जमीन, प्रॉपर्टी, पॉलिसी इत्यादी मुळे या सप्ताहात तुमच्या कमाईमध्ये वृद्धी दिसत आहे. अशात तुम्ही त्या धनला अर्जित करून त्याला पुन्हा कुठल्या योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णयही घेऊ शकतात. या सप्ताहात बऱ्याच ग्रहांचे गोचर होण्याने तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद येईल, तथापि त्याआधी तुमच्या कुटुंबात वृद्धीही होण्याची शक्यता राहील. ही वृद्धी कुठल्या व्यक्तीच्या विवाह किंवा काही शिशुच्या जन्माच्या कारणाने शक्य आहे. अशात या आनंदाला कुटुंबासोबत राहून साजरे करा. कार्यक्षेत्रातील प्रत्येक कार्य आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण बनविलेल्या प्रत्येक आधीच्या रणनीती आणि योजनेत कार्यालयातील कोणीतरी व्यक्ती अडथळा आणू शकेल, जेणेकरून आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागेल. म्हणून आपले डोळे उघडे ठेवा आणि आपल्या आजूबाजूच्या घडामोडींविषयी जागरूक रहा. घरात कुणी व्यक्तीच्या आगमनाने विद्यार्थ्यांचा पूर्ण सप्ताह खराब जाण्याची शक्यता आहे. अशात शक्यता आहे की कुणी मित्राच्या घरी जाऊन अभ्यास करा अथवा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेचे टेन्शन अधिक वाढू शकते. या आठवड्यात आपण आतापर्यंत ज्या प्रेम जीवनाबद्दल पूर्णपणे निष्काळजी होता त्याबद्दल गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, कारण अशी भीती व्यक्त केली जात आहे की आपल्या आणि आपल्या प्रेमीच्या दरम्यान आपल्या कुटुंबाची अचानक एंट्री केल्याने आपल्या नात्यात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शक्य तितक्या आपल्या कुटुंबास आपल्या प्रेम संबंधाच्या गोष्टींबद्दल सांगू नका.
जर विवाहित जीवनात आधीपासून काही वाद चालू होता तर या सप्ताहात ते पूर्णतः दूर होईल. सोबतच तुम्ही आपल्या वैवाहिक जीवनाला अधिक मजबूत होताना पाहाल, कारण शक्यता आहे की काही उत्तम क्षणांच्या कारणाने तुमच्या आणि जीवनसाथीमध्ये सर्व वाद संपेल. म्हणून वादविवादामुळे जुन्या दिवसाच्या आठवणीला ताजे करणे विसरू नका. उपाय: नियमित भौमाय नमःचा 27 वेळा जप करा. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते, ज्या कारणाने तुमचे मन दुखी होऊ शकते आणि तुम्ही बराच काळ विचार करण्यात घालवू शकतात. तुमच्या इतर कुटुंबियांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, पण तुम्ही दोघेही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल. रात्री तुम्ही आज आपल्या जवळच्या लोकांसोबत उशिरापर्यंत बोलू शकतात आणि आपल्या जीवनात चालत आलेल्या गोष्टींना सांगू शकतात. भाग्यांक 6. भाग्य रंग पारदर्शक आणि गुलाबी. उपाय: धन प्राप्तीसाठी उगवत्या सूर्याला थोड्या वेळ निहारून सूर्यमंत्र घृणी सूर्याय नमः बोला. 2. वृषभ राशी. अरुणचे हे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरेल. व्यवसायात नवीन आणि फायदेशीर करार होऊ शकतात. बऱ्याच काळापासून रेंगाळलेली कामे आता गतीने पूर्ण होतील. कर्जाचा बोजा कमी झाल्यामुळे मानसिक शांतता लाभेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असून ते शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतील. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. खूप थंड किंवा अतिगर्म अन्नपदार्थ टाळा, अन्यथा पोटाशी संबंधित त्रास उद्भवू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. आर्थिक प्रगतीसाठी नवीन मार्गांचा अवलंब करू शकता, ज्यामुळे अपेक्षित सहकार्यही मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ सामान्य राहील, मात्र व्यवसायाच्या वाढीसाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद टाळावेत आणि कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगावी. प्रेमसंबंधांसाठी काळ अनुकूल राहील, परंतु नातेसंबंधांची कसोटी लागू शकते. वैवाहिक जीवन सुखकर राहील आणि जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, अन्यथा मन विचलित होऊ शकते. गुरु ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात उपस्थित असतील आणि याच्या फळस्वरूप या सप्ताहात तुमच्या मनात नकारात्मक विचार हावी राहतील. यामुळे जर तुमच्या सोबत काही चांगलेही झाले तरीही तुम्ही नकारात्मक दृष्टीने पाहताना दिसाल. याच्या परिणामस्वरूप तुम्ही स्वतःला बरेच चांगले आणि लाभ देण्याच्या संधीपासून वंचित करू शकतात. म्हणून आपल्या या स्वभावात सुधार करा. यासाठी तुम्ही योग आणि ध्यान करा. या सप्ताहात त्या व्यापारी जातकाची काळजी घ्यावी लागेल जे उधारीसाठी तुमच्या जवळ येतील. त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा, कारण जर तुम्ही उधारी करतात तर तुम्हाला काही वेळेसाठी धनाचा अभाव व्हायला लागेल. यामुळे तुम्ही बऱ्याच चांगल्या संधींचा लाभ घेण्यात वंचित राहू शकतात. या सप्ताहात तुम्हाला आपल्या पिता किंवा आपल्या मोठ्या भावासोबत उत्तम संबंध स्थापित करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यासाठी गरजेचे आहे की तुम्ही त्यांचा सन्मान करा आणि त्यांच्या गोष्टी व सल्ल्यांना योग्य महत्त्व देऊन घरगुती परिस्थितींना चांगले करा. आम्ही बऱ्याचदा आपल्या परिश्रमापेक्षा नशिबावर अधिक अवलंबून राहून गोष्टी स्वतः होण्याची प्रतीक्षा करू लागतो. तथापि या आठवड्यात आपल्याला असे करण्यापासून किंवा विचार करण्यापासून परावृत्त करावे लागेल. म्हणूनच जर तुम्हाला करिअरमध्ये साध्य करायचे असेल तर नशिबावर बसू नका, बाहेर जा आणि नवीन संधी शोधा. या आठवड्यात
विद्यार्थ्यांना इतरांच्या टीकेमुळे त्यांच्या क्षमता कमी लेखण्याची गरज नाही. कारण आपल्याला हे देखील चांगले माहीत आहे की अनावश्यकपणे मनात शंका निर्माण करण्यापेक्षा आपण प्रोफेशनल कोर्समध्ये प्रवेश घ्या आणि आपली उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवून प्रत्येकाचे तोंड बंद करणे हे त्यापेक्षा चांगले आहे. म्हणून स्वतःला इतरांच्या मूर्ख गोष्टींनी त्रास देऊ नका आणि केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करून योग्य निर्णय घ्या. त्या सप्ताहात जीवनसाथीच्या आरोग्यात काही समस्या येण्याची शक्यता आहे, ज्याचा सरळ प्रभाव तुमच्या कामकाजावर पडू शकतो. परंतु चांगली गोष्ट ही असेल की तुम्ही कुठल्याही प्रकारे गोष्टी सांभाळण्यात यशस्वी राहाल आणि एक उत्तम साथी सारखी त्यांची काळजी घेताना दिसाल. याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद घेऊन येईल. या आठवड्यात आपण आपल्या प्रेमीला तंग करण्यासाठी, आपल्या प्रेमीला चिडवण्यासाठी किंवा त्यांना ईर्ष्या वाटण्यासाठी काही प्रकारचे विनोद करू शकता. तथापि आपण लवकरच आपल्या प्रेमीला विनोद संपवून त्यांना मनवण्याचा प्रयत्न करताना दिसतील. अशा परिस्थितीत आपल्यासाठी आपल्या जोडीदारास या विनोदाबद्दल सांगून त्यांच्याशी क्षमा मागून घ्या आणि आवश्यकतेनुसार त्यांना कुठेतरी बाहेर खाण्यासाठी घेऊन जा. उपाय: नियमित शुक्राय नमःचा 33 वेळा जप करा. तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळविण्यासाठी वेळकाळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल, तुमचे क्षितिज व्यापक बनेल, तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मन सुखावेल. तुमच्या भाऊ-बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार घ्यालच, परंतु यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. कुठल्याही स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, जर वेळेची कद्र केली नाही तर यामुळे नुकसान होईल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. दिवस लोकांसोबत व्यतीत केल्यानंतर संध्याकाळची पूर्ण वेळ तुम्ही आपल्या जीवनसाथीला देऊ शकतात. भाग्यांक 5. भाग्य रंग हिरवा आणि आकाशी. उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी मांस, दारूचे सेवन करू नका. 3. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी यशाचे नवे मार्ग मोकळे होतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना हवी तशी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे विशेष कौतुक होईल. पैशाशी संबंधित मोठे आणि धाडसी निर्णय तुम्ही सहज घेऊ शकाल. या काळात प्रेमसंबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि मधुर होतील. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने हंगामी आजारांपासून सावध राहणे आवश्यक आहे, अन्यथा प्रकृती बिघडू शकते. आर्थिक स्थिती अनुकूल राहील. पूर्वी केलेल्या बचतीमधून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होईल आणि नवीन लोकांशी संपर्क वाढेल, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. नोकरी करणाऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये जुनी प्रिय व्यक्ती पुन्हा आयुष्यात येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात काही तणाव जाणवू शकतो. परस्पर मतभेदांमध्ये तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांनी मित्रांच्या संगतीत अभ्यासापासून दूर जाणे टाळावे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या कौशल्यांची जाणीव करून घेण्याचा प्रयत्न करा. हा सप्ताह तुमच्यासाठी घाईगर्दीचा असेल, यामुळे तुम्हाला तणाव असेल आणि याच कारणाने तुमच्या स्वभावात आक्रमकता पाहिली जाईल आणि तुम्ही प्रत्येक जणांसोबत व्यवस्थित बोलण्यात अपयशी ठराल. या सप्ताहात तुमच्या काही गरजू योजना कार्यान्वित होतील. यामुळे तुम्हाला उत्तम व ताजा आर्थिक नफा मिळेल, कारण गुरुदेव तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या भावात बसलेले असतील. अशात तुम्हाला आपले धन संचय करण्यात मदत मिळेल आणि तुम्ही आपल्या काही धनाला आपल्या भविष्यासाठी कुठल्या बँक बॅलन्सच्या रूपात जोडू शकतात.
या सप्ताहात घरातील कुठल्या सदस्यांची धूम्रपानाची सवय तुम्हाला चिंतित करेल, यामुळे तुमचा मोठा वादविवाद होण्याची ही शक्यता आहे. अशात जोशमध्ये होश विसरू नका, त्याला योग्य पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही नोकरी करतात तर तुम्हाला या सप्ताहात कार्यक्षेत्रात विचारपूर्वक चालण्याची आवश्यकता आहे, अन्यथा शक्यता आहे की तुमच्या विरोधींच्या षड्यंत्रामुळे तुम्ही काही मोठ्या अडचणीत फसू शकतात. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षक आणि अभिभावकांचे सहयोग मिळू शकेल. अशात तुम्हाला हा सल्ला दिला जातो की आपल्या प्रत्येक संकोचला दूर करून आपल्या शिक्षकांची मदत घेत राहा. हा सप्ताह तुमच्यासाठी खूप गरजेचा असेल की तुम्ही आपल्या कामातून काही वेळ काढून त्याला आपल्या प्रिय सोबत व्यतीत कराल, कारण यामुळे तुम्हा दोघांना एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी आणि समजण्याची संधी मिळू शकेल. यामुळे तुम्ही स्वतःला एकमेकांच्या अधिक जवळ मिळवाल. नवविवाहित जातकांची गोष्ट केली असता या सप्ताहात तुम्ही आपला फॅमिली प्लॅनिंग करण्याचे मन बनवू शकतात, तथापि या बाबतीत विचार करण्याच्या आधी तुम्हाला आपल्या या इच्छेच्या बाबतीत साथीलाही सांगण्याची आवश्यकता असेल. उपाय: मंगळवारी मंगळ ग्रहासाठी यज्ञहवन करा. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. घरातील प्रलंबित काम आज तुमचा बराच वेळ खातील. पाहता क्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. प्रवासाच्या संधी शोधाल. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. आईसोबत तुम्ही आज चांगली वेळ व्यतीत करू शकतात. आज आई तुमच्याशी तुमच्या लहानपणाच्या गोष्टी शेअर करू शकतात. भाग्यांक 8. भाग्य रंग काळा आणि निळा. उपाय: एक अविस्मरणीय कौटुंबिक जीवनासाठी पांढऱ्या चंदनाची पेस्ट कपाळावर लावून पांढऱ्या संगमरवरी दगडांवर पाणी द्या. 4. धनु राशी. अरुणचे नक्षत्र गोचर धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कारी बदल घडवून आणेल. समाजात तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठा आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. व्यवसायातील जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळू शकतो. तुमची निर्णयक्षमता वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. धनु राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा, कारण पोटाशी संबंधित समस्या त्रासदायक ठरू शकतात. आर्थिकदृष्ट्या हा काळ लाभदायक राहील. जमीन किंवा मालमत्ता खरेदीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. व्यवसायासंदर्भात कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. प्रेमसंबंधांमध्ये काही तणाव निर्माण होऊ शकतो आणि वादामुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनही फारसे समाधानकारक राहणार नाही. परस्पर मतभेदांमुळे घरातील शांतता भंग होऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, अन्यथा मित्रांच्या संगतीमुळे मन विचलित होऊ शकते. हा सप्ताह तुमच्या आरोग्य जीवनासाठी बराच उत्तम राहण्याची अपेक्षा आहे, कारण तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात राहुदेव विराजमान असेल. या काळात तुम्ही त्या लोकांसोबत अधिक मिसळणे आवडणार नाही, जे तुम्हाला व्यर्थ चिंता देते. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बरेच उत्तम राहील. आर्थिक बाबतीत तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच चांगला असण्याची शक्यता आहे, कारण या काळात गुरु ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात बसलेले असतील आणि या काळात ब्याज ग्रहांची दृष्टी तुमच्या कमाईला वाढवण्यात आणि तुमच्या संचित धन मध्ये जोडण्यासाठी तुम्हाला अनेक संधी प्रदान करण्याचे कार्य करेल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या कौटुंबिक जीवनात
प्रत्येक प्रकारच्या चढउताराने आराम मिळू शकेल. यामुळे घरकुटुंबात सकारात्मक वातावरण पाहिले जाईल. विशेष रूपात जर तुमच्या वडिलांना आरोग्य कष्ट होते तर त्यात सुधार होण्याचे योग बनताना दिसतील. याच्या परिणामस्वरूप तुम्हाला त्यांच्या सोबत वेळ व्यतीत करणे आणि त्यांचे सहयोग प्राप्त करण्याची संधी मिळेल. या सप्ताहात तुम्ही आपल्याद्वारे केले गेलेली गुंतवणुकीला मजबूत करण्यासाठी आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी योग्य योजना आणि रणनीती बनवण्यात आपले प्रयत्न करताना दिसाल. अशात कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाला करण्याच्या आधी विशेषज्ञ, पिता किंवा कुठल्याही पितातुल्य व्यक्तीकडून सल्ला नक्की घ्या. जे स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांना या आठवड्यात नशिबापेक्षा जास्त त्यांच्या परिश्रमांवर अधिक अवलंबून असणे आवश्यक आहे. कारण आपणास हे देखील चांगले माहिती आहे की नशीब नेहमीच आपल्याला आधार देत नाही, परंतु मरेपर्यंत आपले शिक्षण आपल्याबरोबरच राहते. म्हणून केवळ आणि केवळ नशिबावर अवलंबून राहून आपण वेळेचा अपव्यय व्यतिरिक्त काहीही करू शकत नाही. अशा परिस्थितीत काय झाले आहे ते विसरा आणि आजपासून आपल्या मेहनतीने पुढे जा. प्रेम राशी भविष्याच्या अनुसार तुमच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग या सप्ताह बरीच चांगली राहील आणि तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे भेटीची संधीही द्याल. सोबतच तुम्ही लॉंग ड्राईव्हवरही जाऊ शकतात. एकूणच सांगायचे झाल्यास ही वेळ प्रेम जीवनासाठी योग्य राहील. या सप्ताहात तुम्ही आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊन जीवनसाथी सोबत आपले अंतरंग संबंध स्थापित करताना दिसतील. यासाठी तुम्ही साथी सोबत कुठल्या यात्रेवर जाण्याचाही प्लॅन करू शकतात. उपाय: नियमित बृहस्पती नमःचा 21 वेळा जप करा. सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. आजच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकतात, तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमची जोडीदार ही त्यापैकीच एक आहे. तारे इशारा करत आहे की कुठल्या जवळच्या स्थानाची यात्रा होऊ शकते. हा प्रवास मजेदार राहील आणि तुमच्या प्रिय लोकांचा साथ मिळेल. भाग्यांक 5. भाग्य रंग हिरवा आणि आकाशी. उपाय: आजारी लोकांसाठी चालणे आणि मानसिक रूपात आजारी व्यक्तीची काळजी घेणे नेहमी आपल्या कौटुंबिक जीवनात सकारात्मक कंपन आणेल. 5. मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली ठरेल. वाहन किंवा एखादी स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याचे प्रबळ योग आहे. व्यवसायात प्रचंड नफा होईल आणि प्रत्येक निर्णयात कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभेल. मकर राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्या, कारण डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नातील अडथळे दूर होऊन आर्थिक प्रवाह सुरळीत होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी व्यवसाय विस्तारासाठी नवीन उपक्रम सुरू केल्यास यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांनी कार्यालयीन राजकारणापासून दूर राहणे फायद्याचे ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. प्रिय व्यक्तीसोबत एकांतात वेळ घालवून नात्यातील जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात काही तणाव निर्माण होऊ शकतो. नात्यात गोडवा टिकवण्यासाठी मनातील भावना एकमेकांशी मोकळेपणाने व्यक्त करा. शिक्षणाच्या बाबतीत अधिक जागरूक राहावे लागेल. उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जाण्याची शक्यता आहे. मानसिक शांतीसाठी
तणावाच्या कारणांचे समाधान करा, कारण यामुळेच तुम्ही स्वतः निरोगी राहून ऊर्जावान बनण्यात यशस्वी राहतील. या ऊर्जेने तुम्हाला या सप्ताहात सर्वात अधिक आवश्यकता राहणार आहे, कारण गुरुदेव तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भावात उपस्थित असतील आणि या आठवड्यात तुमची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती निश्चितच सुधारण्याचे योग बनतील. परंतु या काळात आपण जे करण्यास पूर्वी असफल होता त्याचा खर्च करण्यास देखील आपण सक्षम असाल. यामुळे तुमच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पैशाबाबत थोडीशी निष्काळजीपणा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. या सप्ताहाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही आपल्या उत्तम कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. यामुळे तुम्हाला सुखशांतीपूर्वक आपले जीवन व्यतीत करण्यातही मदत मिळेल. घरातील सदस्य तुमच्याने प्रभावित होतील. सोबतच मोठ्या सदस्यांमध्ये तुम्ही या वेळी आपली उत्तम प्रतिमा स्थापित करण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात आपल्या मानसिक तणावाने नेहमीसाठी सुटका मिळू शकेल. प्रत्येक वेळ परिस्थिती आपल्यानुसार काम करेल असे गरजेचे नसते आणि ठीक असेच या सप्ताहात तुम्हालाही वाटेल, जेव्हा तुमची रणनीती आणि योजना बेकार होताना दिसतील. यामुळे तुम्ही स्वतःला प्रोत्साहित करण्यात असमर्थ असाल. जर तुम्ही पॉलिटिक्स किंवा सोशल सर्व्हिसचा अभ्यास करत आहे तर तुमच्यासाठी ही वेळ सर्वात अधिक चांगली राहील. तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनाही या काळात भरपूर यश मिळण्याचे योग बनताना दिसत आहे. जर काही कारणास्तव आपल्या प्रेमीशी वाद किंवा भांडण झाले असेल तर या आठवड्यात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीस आपल्या नात्यात अडथळा येऊ देऊ नका. अन्यथा एकाच व्यक्तीमुळे आपण आणि प्रियजनांमध्ये मोठी गतिरोध उद्भवू शकते. या सप्ताहात तुमच्यामध्ये प्रेम तसेच वासना दोन्ही भावनांची भरपूर वृद्धी होईल. यामुळे तुमचे मन वेळोवेळी जीवनसाथी सोबत वेळ घालवण्याचे करू शकते. तथापि असे करणे तुम्ही आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या प्रती काही निष्काळजी असू शकतात. यामुळे तुमच्या कुटुंबातील व्यक्ती तुमच्याशी नाराज होऊ शकतात. उपाय: नियमित वायुपुत्राय नमःचा 44 वेळा जप करा. सामाजिक स्नेह मिळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा, पण इतरांच्या कामापासून दूर रहा. कधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे? तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे. आज तुमचा आत्मविश्वास कमजोर राहू शकतो. याचे कारण तुमची खराब दिनचर्या आहे. भाग्यांक 5. भाग्य रंग हिरवा आणि आकाशी. उपाय: भांडणे टाळण्यासाठी झाडाच्या आणि वनस्पतीच्या खोडांना तोडू नका.